श्री गुरुदेव दत्त दोस्तो. सकाळी सकाळी आपला दोस्त ओंकार गाडी घेऊन दारात हजर. म्हणला, चल फिरून येऊ आणि कुठून तरी गुढीची काठी घेऊन येऊ. निघालो आम्ही दोघं गप्पा मारत, पण याचं लक्ष रस्त्याकडे नव्हतंच. मी म्हटलं, अरे बाबा, उशीर होतोय, लवकर चल. तर या पठ्ठ्यानं काय केलं, डायरेक्ट गाडी द्राक्षाच्या बागेतच घातली. तिथेच आमची काठी तयार झाली आणि आम्ही ती घेऊन घराकडे निघालो. घरी आल्यावर मात्र वेळ न घालवता कामाला लागलो. सकाळी लवकर उठून आवरून सगळ्यात आधी दत्त महाराजांची पूजा केली. मनाला एवढं प्रसन्न वाटलं की काय सांगू. देवाची कृपा झाली की दिवसाची सुरुवात अशीच गोड होते. आता वेळ होती गुढी उभारण्याची. मस्त तयार झालो. गुढीसाठी लागणारे हार, कडुनिंबाची डहाळी, साखरेची गाठी आणि ते भरजरी वस्त्र, सगळी तयारी करून आम्ही गुढी उभी केली. वर्षाची ही नवी सुरुवात बघूनच भारी वाटते. गुढी उभी राहिल्यावर मी बंधुराजांना म्हटलं, ह्या आता श्रीफळ वाढवा. मग काय, त्यांनी गरगर फिरून नारळ वाढवला आणि मनोभावे पूजन केलं. सगळं कसं अगदी शास्त्रोक्त पार पडलं. तर मित्रांनो, असा होता आमचा आजचा पाडव्याचा उत्साह. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हा सर्वांना सुखद समृद्धीचं जावो.